मुंबई हायकोर्ट भरती 2025 मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगा भरती. तुम्हाला मुंबई हायकोर्टाचा फॉर्म भरायचा आहे. चला तर मग, काही चिंता करू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. सर्वात आधी रजिस्ट्रेशनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कोणत्या पोस्टला अप्लाय करायची आहे ते निवडा. तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहे त्या पोस्ट निवडा. त्याच्यानंतर तुम्ही कुठे अप्लाय करणार आहात, म्हणजे प्रिन्सिपल सीट बॉम्बेसाठी बेंच ॲट नागपूर, तिसरा आहे बेंच ॲट औरंगाबाद, ते निवडा. त्याच्यानंतर तुमचं नाव भरा, जसं की फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. ते झालं की त्याच्यानंतर पोस्टल ॲड्रेस भरा. तुमचा जो ॲड्रेस, जो काही पत्ता आहे तो भरा. त्याच्याखाली तुमचा जो जिल्हा आहे तो निवडा. त्याच्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो भरा. त्याच्यानंतर खाली ऑप्शन आहे आधार कार्ड नंबर. जो काही आधार कार्ड नंबर आहे तो भरा. त्याच्याखाली ईमेल आयडी टाकायला ऑप्शन आहे. जो काही तुमचा ईमेल आयडी आहे तो भरा. त्याच्यानंतर मोबाईल नंबर भरा. त्याच्यानंतर तुमचं जे जेंडर आहे ते सिलेक्ट करा, मेल फिमेल जे काही आहे ते. त्याच्यानंतर कॅटेगरी आणि कास्ट ऑप्शन आहे. तुमचं जे रिलिजन आहे ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे ती निवडा आणि तुमची जी कास्ट निवडा. त्याच्यानंतर खाली ऑप्शन आहे तुमची जी काही जन्मतारीख आहे ती निवडा. त्याच्यानंतर प्लेस ऑफ बर्थ, तुमचा जन्मगाव कोणता आहे तो निवडा. त्याखाली मॅरिटल स्टेटस, त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल्स आहे. तुमची जी काही SSC HSCची डिटेल्स आहे ती भरा. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये SSC असेल, HSC असेल, ग्रॅज्युएशन असेल, जी काही डिटेल्स आहे ती भरा. त्याच्यानंतर तुमची बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी भरा. पासिंग कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात ते निवडा. त्यानंतर तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स मिळाला, आउट ऑफ मार्क टोटल मार्क किती मिळाले ते भरा. त्याच्याखाली इज द कॅन्डिडेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, त्याला येस करा. त्याच्यानंतर लँग्वेज मराठी, हिंदी, इंग्लिश ऑप्शनला टिक करा. त्याच्यानंतर खाली काही ऑप्शन दिलेत. वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, जर डिपार्टमेंटमध्ये कोणी काम करत असेल त्यांनी येस करा, नसेल तर नो. खाली ऑप्शन्स आहेत, जसं की तुम्ही कोणता कम्प्युटर कोर्स वगैरे केला आहे का त्याला येस करा. त्याच्यानंतर टायपिंग क्वालिफिकेशन जे काय असेल तर तेही तिथे मेन्शन करा. ह्या सगळ्यात जे काही आहे डिटेल्स ते व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर खाली इकडे नेम ऑफ अँड ॲड्रेस ऑफ 2 रिस्पेक्टेड कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. 2 रिस्पेक्टेड व्यक्तींची नावे इकडे मेन्शन करा. त्यांचा ऑक्युपेशन, मोबाईल नंबर, ॲड्रेस टाका. त्याच्यानंतर खाली फी डिटेल्स दिलेला आहे. तिथे लिंक दिलेली आहे, तर लिंकला क्लिक करून पेमेंट करावे. पेमेंट कॅटेगरीसाठी तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करतोय ते पद निवडा. त्या पद निवडल्यानंतर तुमचा फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तुमचा जो कोणताही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर भरा. ईमेल आयडी भरा. डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख आहे, ते जन्मतारीख मेन्शन करा. त्याच्यानंतर ॲड्रेस आहे, ॲड्रेस टाका. याची फी 1000 रुपये आहे, इकडे दिलेली आहे. ते 1000 रुपये तुम्हाला भरावी लागेल. त्याच्यानंतर पेमेंट झाल्यानंतर त्याचा जो SB कलेक्ट रेफरन्स नंबर आहे तो इकडे मेन्शन करावे लागेल. ते झालं की त्याच्याखाली फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे, ते अपलोड करा. त्याच्यानंतर हा सिक्युरिटी कोड आहे तो व्यवस्थित भरा. एकदा डिटेल्स संपूर्ण चेक करून घ्या. तुम्ही जी माहिती भरली ती योग्य आहे, अयोग्य आहे, डॉक्युमेंट्सवर एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. आणि बरोबर असेल तर आय ॲग्री करा, फॉर्म सबमिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.